चला टीम एपी बॉयज नेहरू संघ आपण फिल्डिंग सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळते। टीम प्रियदर्शनी बेलापूर या टीमच्या माध्यमातून अल्पावधीमध्येच कमी वयामध्ये ज्या फलंदाजांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर सातत्याने टीम प्रियदर्शनी बेलापूर या टीमच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुरुवात केली। असंख्य स्पर्धेमध्ये आपल्या अफलातून बॅटिंगच्या जोरावर टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये नावारूपाला आलेला कमी वयाचा रायझिंग स्टार खेळाडू साहिल देवेकर आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडला। त्याचबरोबर नॉनस्ट्रायकर बॅट्समन खऱ्या अर्थाने ज्या फलंदाजाच्या नावावर 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील ज्या फलंदाजाने केलाय, मागच्या मॅचचा हिरो सिद्धू कोहली आपल्याला पाहायला मिळेल। नॉनस्ट्रायकर बॅट्समन गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज प्रशांत वाडकर गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल। पहिल्या मॅचमध्ये देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी प्रशांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। या मॅचमध्ये देखील भरपूर अपेक्षा असतील या गोलंदाजाकडून टीम एपी बॉयज नेहरू या टीमला। चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच त्वरित स्टार्ट करा, कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये एक मेगा फायनल ची मॅच देखील आपल्याला खेळवायची आहे। त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा, त्यासाठी प्रत्येक टीम कडून वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा आहे। मॅच लावते सुरुवात, गेम ऑन। गोलंदाज प्रशांत वाडकर ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला। यस, पंचांचा इशारा येतो, इट इज अ वाईट। अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ॲड होते आणि 1 रनने स्कोरबोर्ड ओपन होते टीम प्रियदर्शनी बेलापूर या टीमचं। 1 धाव आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते। नवी मुंबई शहराच्या क्रीडा क्षेत्राला चालना देणारं क्रीडांगण भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुलामध्ये आज हा टेनिस बॉल क्रिकेटचा भलामोठा दैदिप्यमान सोहळा। अप्रतिम लाजवाब स्ट्रोक, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू चालला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, रन मिळतील 6। फलंदाज साहिल देवेकरच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार स्ट्रोक, षटकार। पहिल्या बॉलवर पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर हा षटकार, एक चांगला दर्जाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला। शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर होती आणि त्यानंतर एक दर्जेदार स्ट्रोक आल्यानंतर धावफलकाची गती वाढली। 7 रन आतापर्यंत झालेत। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल। पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने स्ट्रोक केला, स्क्वेअर लेगला फिल्डर होता, मिस फिल्डिंग पाहायला मिळते। बॅकअपसाठी फिल्डर धावलाय परंतु पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप सर 4 रनसाठी आणखीन एक मोठा प्रहार, हा चौकार। सुमधुर संगीताची धून आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकली। ज्या प्रकारे आपल्या भारत देशामध्ये IPL आली त्यानंतर प्रत्येक स्टेडियममध्ये डीजे वाजत गेलं। सध्याच्या घडीला आपण टेनिस बॉल क्रिकेटची क्रांती झाली, टेनिस बॉल क्रिकेटची गती वाढली, टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर येताना आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा फुल टॉस, अप्रतिम बॉटमॅनचा चांगला वापर केला, शेवटच्या क्षणापर्यंत स्किल चांगली वापरली फलंदाजाच्या माध्यमातून आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात स्कोर बोर्डवर 15 रन
आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. एक चांगली सुरुवात फ्लाइंग राईट स्टार्ट देण्याचा प्रयत्न दोन्ही सलामीवीर फलंदाजांच्या माध्यमातून होतोय, परंतु आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी साहिलच्या माध्यमातून पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. आणखीन एक चौकार सलग बॅक टू बॅक 3 चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाज साहिलच्या माध्यमातून. तीन चौकार त्यानंतर सलग 3 बॉलमध्ये 3 चौकार देखील आले. धावफलकाची गती वाढली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही या षटकातील शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. चेंडू चाललाय डीपेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलग बॅक टू बॅक 4 चौकार साहिल दिवेकरच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. इन ॲक्शन मोडमध्ये येत असताना दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये 4 बॉलमध्ये 4 षटकार आपण पाहिले, परंतु आता मात्र आजच्या अंतिम दिवसामध्ये 4 बॉलमध्ये 4 चौकार लगावण्याचा विक्रम साहिल दिवेकरने केलाय. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. आज मात्र अजून एक नवीन विक्रम आपल्याला पाहायला मिळेल की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. लाईन चांगली होती परंतु या क्षणाला लाईन मिस केली. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम प्रियदर्शनी बेलापूर या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. ते म्हणजे बिनगडी बाद 23 रन 23 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आणि त्यानंतर एक शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. माजी नगरसेवक आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर मी विनंती करेन की आदरणीय नयनदादा पाटील या स्पर्धेचे जनक आपल्या शुभ हस्ते काशीनाथजी पाटील साहेब यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. विकास हेच माझं धोरण अशी दूरदृष्टी असलेलं नेतृत्व म्हणजे आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब आणि त्यांचा देखील सन्मान. सोमनाथदादा म्हात्रे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपल्या भारत देशाची परंपरा व महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देवो भव आणि प्रसादजी खातसर यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. जे ISPL स्पर्धेचे सिलेक्टर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. काशीनाथजी पाटील साहेब रेशीम धाग्याने विणलेली माईचे प्रेमाची उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मानचिन्ह देऊन आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान झाला आहे. लॉफ्ट केलाय. फटका चांगला होता परंतु मिड विकेटला फिल्डर थोडासा फंबल झाला. बॅकअपसाठी फिल्डर आलाय. डीपमधून फक्त एक सिंगल फलंदाज सिद्धूच्या माध्यमातून या ठिकाणी कंप्लीट केली जाते. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतो. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं आणि तेच चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. टीमचे धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 24 रन 24 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. या मॅचमध्ये 4 ओव्हरची मॅच पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 24 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. टीम प्रियदर्शनी बेलापूर या टीमच्या धावफलकावर वेग चांगला होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. जसा टप्पा पडला त्यानंतर थोडंसं गती परिवर्तन पाहायला मिळालं. प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज साहिल दिवेकर. जसा निर्धाव स्वरूपाचा बॉल आला त्यानंतर एक नवीन कॉन्फिडन्स या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. समोरच्या दिशेने फटका केला. डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल या ठिकाणी तैनात होता. प्रशांत या ठिकाणी तैनात होता. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय सिद्धूने. टायमिंग चांगला आहे. उंची भरपूर होती. चेंडू चाललाय सिद्धूच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक दमदार स्ट्रोक
जशी सुरुवात साहिलने केली तशी सुरुवात सिद्धू देखील करतोय. 31. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. जेलची संधी परंतु या क्षणाला एक सोपा जेल सोडलाय. फिल्डर अक्षय त्या ठिकाणी तैनात होता. जेल सोडला परंतु त्यानंतर कुठेतरी एक आत्मविश्वास वाढताना आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज सिद्धूचा. कारण ज्या वेळेस सिद्धूला संधी मिळाली त्या संधीचं सोनं या फलंदाजाने केलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं तिसारा परेर आणि रोहित शर्माचा जेल 4 रनवर सोडला आणि त्यानंतर 264 रनची एक बहारदार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. 33 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु हा प्रयत्न फसला. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या प्रियदर्शनी बेलापूर या टीमच्या स्कोरबोर्डवर रन होतात ते म्हणजे बिनगडी बाद 33 रन. 33 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि 2 वर्षा समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 33 रन 33 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले गोलंदाज आदेश. मागच्या मॅचमध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी या बॉलरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली परंतु या मॅचमध्ये देखील तेवढीच अपेक्षा असेल टीम IP बॉईज नेहरू या टीमला. 33 रन आतापर्यंत झालेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज साहिल दिवेकर. लोड फुलटा होता फक्त दिशा दिली. स्टान्स बदलले होते. थोडासा अक्रॉस द लाईन झाला परंतु चेंडू चालला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक मोठा प्रहार 4 रनसाठी साहिल देवेकरच्या बॅटमधून हा चौकार. दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 37 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एक मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न परंतु एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. लॉंग लेगच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर होता. एक सिंगल फक्त पूर्ण केली 1 रनच्या साह्याने. 38 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचं विशेष आकर्षण जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी एक स्पोर्ट्स सायकल देखील आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली नेत्रदीपक आणि दर्जेदार क्रीडा स्पर्धा म्हणून देखील ही स्पर्धा उदयास आली. शिवशंकर क्रीडा मंडळ नयनदादा पाटील युवक प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025चे पर्व अंतिम दिवस. लॉफ्ट केला फटका चांगला आहे. एक सिंगल जरूर या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल परंतु फलंदाज साहिल रोकेल सिद्धूला. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर धावफलकाची गती वाढली आणि 39 रन आतापर्यंत होतात. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा आक्रमण जरूर केलंय परंतु या क्षणाला रन मिळतील 6. फिल्डरचं जजमेंट चुकलं. त्याची किंमत मोजावी लागेल. 6 रन षटकार.
पुन्हा एकदा घुटना टेक और सिक्सर देक या स्पर्धेतील सर्वात लॉंग अँड हाय हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल दिवेकर, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. आणखीन एक धमाकेदार षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या टोटल आतापर्यंत 51 धावा, 12 बॉल पेस केले साहिलने आणि 40 रनवर तो खेळतो. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही अर्धशतक झालेलं नाही, परंतु आज मात्र वैयक्तिक अर्धशतकासाठी संधी चालून आली फलंदाज साहिलकडे. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल की असं प्रश्नचिन्ह तमाम मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉफ्ट केला, हलक्या हाताने दिशा दिली, लॉंगऑफच्या दिशेने फिल्डर तैनात होता. फक्त एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केले आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 52, 52 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पसुबाई 11 गावदेवी वेले आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये ऐरोली कोळीवाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. 13 बॉलमध्ये आतापर्यंत 41 रनवर खेळतोय फलंदाज साहिल देवेकर. आज या स्पर्धेमध्ये भिवंडी तालुक्यातील एक संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. रायगड जिल्ह्यातील देखील एक संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर आक्रमण जरूर केलं. पहिल्या बॉलवर हा वेलकम स्ट्रोक 6 रनसाठी. आणखीन एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. साहिल देवेकरच्या बॅटमधून एक नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळालाय. AK-47 चा प्रयत्न या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 14 बॉल त्याने पेस केलेत आणि 47 रनवर तो खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा आक्रमण आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक. लाजवाब क्लासिकल बॅटिंग. कालच्या दिवसामध्ये देखील खऱ्या अर्थाने 15 बॉलमध्ये 51 धावांची स्फोटक इनिंग आणि आजच्या दिवसामध्ये देखील तशाच प्रकारचं प्रात्यक्षिक 15 बॉलमध्ये 51 रनवर हा फलंदाज. जर या बॉलवर षटकार आला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. नयनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. सोळा बॉल आतापर्यंत पेस केलेत आणि 53 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं फलंदाज साहिलने, परंतु लाईन त्याने मिस केली. निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक दर्जेदार बॉल पाहायला मिळाला. जसा टप्पा पडला त्यानंतर ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर चेंडूने वयन घेतलं. ते विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. आतापर्यंत सलग 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. गोलंदाज सनीच्या माध्यमातून एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न. शेवटचा अंतिम बॉल. या शेवटच्या बॉलवर या षटकाची सुरुवात देखील षटकाराने केली आणि शेवट देखील षटकाराने करतोय. षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. टीमची धावसंख्या होते 70 धावा होतात आणि 71 धावांचं लक्ष असेल AP बॉईज नेरुळ या टीम समोर. तर चला टीम ऐरोली कोळीवाडा ऐरोली या टीमचे कॅप्टन आणि पसुबाई 11 गावदेवी वेहेले भिवंडी
फुल टॉस बॉल लॉफ्ट केला लॉंग आपला डीप मध्ये फिल्डर ऋषी म्हात्रे तैनात होता आणि पहिला विकेट गमावलाय. सनी मात्र कोणतेही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर परततोय. पहिला धक्का. म्हात्रे आणि योगेशजी पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत. वेग चांगला होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवर विनायक झेंडे आपल्याला पाहायला मिळतोय. कमी वयामध्ये भरपूर चांगली प्रगती या खेळाडूने देखील केली. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने केल्या. अनेक स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन प्लेअरच्या भूमिकेमध्ये या खेळाडूला आपण पाहिलं आणि अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळला. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी जजमेंट स्वप्नील ठाकूरचं थोडंसं चुकलं आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं. 4 रनसाठी हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगलं होतं परंतु फिल्डर पोहोचेल त्याच्या मस्तकावरती दस्तक देऊन 1 बाउन्स. 4 रनसाठी हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. नऊ धावा आतापर्यंत होतात. 71 रनचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एपी बॉईज नेहरू संघ मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली. लॉंग लेगच्या दिशेने फिल्डर भरपूर वेगाने धावतोय. चांगला स्टॉप त्या ठिकाणी केला आहे. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. इजाज खान त्या ठिकाणी तैनात होता. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर तिहेरी धावांमध्ये केलं आणि 3 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या गोलंदाज विनायक झेंडेने. एक महत्त्वाचा विकेट त्याने प्राप्त केला.
मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, फिल्डर थोडासा दूरवर होता. एक सिंगल फक्त पूर्ण केली फलंदाज अक्षयने. स्वप्नील ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. लेदर बॉल क्रिकेट देखील भरपूर चांगला दर्जाचा खेळतोय हा खेळाडू स्वप्नील ठाकूर. परंतु आज प्रियदर्शनी टीम मध्ये खेळत असताना भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये टीमला. 13 रन आतापर्यंत होत आहेत. 71 धावांचं लक्ष. जशी बॅटिंग साहिल देवेकरने केली, जशी बॅटिंग सिद्धू कोहलीने केली, तशीच बॅटिंग सध्याच्या घडीला फलंदाज रणजित जाधव आणि अक्षय दुधानेला मात्र जरूर करावे लागेल. या मॅचमध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. 13 रन आतापर्यंत झालेत. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढाल तर यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकते. ओव्हर द विकेट. ऑप्स्टिकच्या थोडासा बाहेर होता, लॉफ्ट केला. तेवढेच चांगली दर्जाची फिल्डिंग, परंतु या क्षणाला टायमिंग थोडीशी चुकली. रनआउटची संधी, कॉल कम्युनिकेशन चुकल्यानंतर फलंदाज अक्षय दुधाने या ठिकाणी मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळते. दुसरा फलंदाज गमावलाय टीम AP बॉईज नेरुळ या टीमने. तेरा रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 फलंदाज गमावलेत. नवीन फलंदाज स्वप्नील गोलप मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. स्वप्नीलसाठी हा बॉल लॉफ्ट केलाय. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. 14 धावा आतापर्यंत होत आहेत. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष तर करावाच लागेल, कारण तुमचा संघर्ष हा तुमच्या जीवनामध्ये सामर्थ्य निर्माण करून देत असतो. आणि जशी बॅटिंग रणजितच्या नावावर देखील बरेच विक्रम आहेत, परंतु आज मात्र आणखीन एक विक्रम करावा लागेल रणजितला या मॅचमध्ये विजय संपादन करण्यासाठी. स्विच इट करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग चुकलं. ज्यावेळेस तुम्ही हा स्ट्रोक खेळता त्यावेळेस शेवटच्या क्षणापर्यंत नियंत्रण अचूक असावं लागतं. तुमच्या नजरेची पकड चेंडूवर असणं भरपूर इम्पॉर्टंट आहे, परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज स्वप्नील ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. कोलर पद्धतीचा हा बॉल, परंतु एक सोपा झेल या ठिकाणी सोडलाय. रनआउटची संधी होती, परंतु या क्षणाला धीम्या गतीचा हा बॉल, परंतु लाईन चांगली होती. लाईन मिस केली फलंदाज स्वप्नीलने. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 गडी बाद 15 रन. 15 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट.
गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल समोरच्या दिशेने फटका केलाय. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. गोलंदाज संजयजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लाईन चांगली होती. जसा टप्पा पडला त्यानंतर चेंडूने वळण घेतलं. चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर आहे या बॉलरकडे आणि तेच प्रात्यक्षिक आपण पाहिलं. जसा टप्पा पडला फलंदाज स्वप्नीलला प्रभावित केलं. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल टीम AP बॉईज नेहरू या टीमचा. लॉफ्ट केलाय. हलक्या हाताने दिशा दिली. डीपमध्ये फिल्डर होता. कौस्तुभ मात्रे बॉल जज करतील, उचलून फेकतील. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली. चौकार षटकारांची आतिषबाजी रणजित जाधवला करावी लागेल. या बॉलवर आक्रमण केलंय. लॉंग अँड हाय हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आक्रमण केलं. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. पंचांचा इशारा येईल. यस ओव्हर द रोप सर 4 रनसाठी हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. $27 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 27 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोरच्या दिशेने फटका खेळला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 रनसाठी हा षटकार. अडतीस रनची गरज गोलंदाजीच्या मार्कवर ऋषी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल नो बॉलचा इशारा जरूर आलाय आणि 2 धावा आता मात्र ॲड होताना पाहायला मिळतील. रणजितकडे ती क्षमता आहे. 36 रनची गरज आहे येणाऱ्या 6 बॉलमध्ये आणि 6 बॉलमध्ये 6 षटकार मारावे लागतील रणजित जाधवला.
कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावा लागेल. धावा डिफेंड होतील. फ्रीडचा बॉल असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये 2007 साली फ्रीडचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी मिळत गेली. या बॉलवर आक्रमण जरूर केलंय. झेलची संधी परंतु सिद्धू त्या ठिकाणी तैनात होता. फ्रीडचा बॉल होता. एकच रन ॲड होईल आणि 5 बॉलमध्ये आता मात्र 35 रन पूर्ण करायच्यात. एखादा नो बॉल जर आला त्यावर जर एखादा षटकार आला तर या मॅचमध्ये रंगत निर्माण होऊ शकते. समोरच्या दिशेने फटका खेळला. विनायक झेंडे येईल बॉल खाली. एक सिंगल फक्त पूर्ण होते. 4 बॉलमध्ये आता मात्र 34 रनची गरज. 4 चेंडू आणि 34 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची भरपूर आहे. फिल्डर पोचेल तत्पूर्वी एकच सिंगल स्वप्नीलने पूर्ण केली. रणजितने पूर्ण केली. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज स्वप्नील येईल. 38 रन आतापर्यंत होतात. लॉफ्ट केलाय. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची भरपूर आहे. चेंडू चाललाय 6 रनसाठी. यस, इट इज अ सिक्सर. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. औपचारिकता शिल्लक आहे परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. शेवटच्या बॉलवर आक्रमण जरूर केलं. रन मिळतील 6 परंतु सामना जिंकलाय टीम प्रियदर्शनी 11 बेलापूर या टीमने. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्याने मात्र 59 रनची एक बहारदार इनिंग पेश केली असा साहिल दिवेकर. साहिल, आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी